नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली बाजार समिती संचालकांना महिन्याचा दिलासा, फेर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे खंडपीठाचे आदेश. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाबाबत सहकार विभागाने केलेल्या एकतर्फी कारवाई विरोधात विद्यमान संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आवाहन दिलं होतं. अखेर 3.5 महिन्यानंतर विद्यमान संचालक मंडळास 1 महिन्याचा दिलासा देण्यात आला. विभाजनाच्या निर्णयाबाबत फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. या निर्णयाने सांगलीसह जत आणि कवठेमहांकाळ बाजार समितीचे कामकाज एकत्रच राहील. त्यामुळे तिन्ही ठिकाणचे प्रशासकाचे काम तूर्त थांबणार आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरातील 68 तालुक्यांमध्ये नवीन बाजार समित्या उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समितीच्या त्रिभजनाला तत्वता मंजुरी देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या सांगली बाजार समितीच्या त्रिभजनाचा निर्णय 6 एप्रिल 2026 रोजी शासनाने अंमलात आणला होता. सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. सांगली जिल्हा उपनिबंधक तर जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये तालुका उपनिबंधक प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. या विरोधात विद्यमान संचालकांसह शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांनी कोल्हापूर खंडपीठात विभाजनाविरोधात याचिका दाखल केली होती. त्रिभाजन केल्याप्रकरणी शासन आणि बाजार समितीचे म्हणणे मांडण्यात आले होते.